अंत अस्ति प्रारंभ भाग 2 या वैभव ढूस लिखित पुस्तकाचा 6वा पाठ. लोक काय म्हणतील याचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत. लोक काय म्हणतील या 4 शब्दांच्या छायेखाली घेतले गेलेले निर्णय हे केवळ कृतीच नाही तर आत्म्याचंही दमन करतात. जेव्हा एखादा माणूस समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध चालतो तेव्हा तो केवळ आपल्या जीवन मार्गावरून भरकटत नाही तर तो आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहणंही थांबवतो. अशा निर्णयातून मिळालेलं यश क्षणभर चमकतं, पण त्यात समाधान नसतं, कारण त्याची मुळं आत्म्याशी संलग्न नसतात. ते यश दुसऱ्याचं समाधान असतं, स्वतःच्या मनाचं नाही. याचा खोलवर परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. जेव्हा आपण स्वतःला थांबवत राहतो, गिळून टाकतो, गप्प बसतो, समाजाच्या भीतीपोटी वागणं बदलतो, तेव्हा आतल्या आत एक भावनिक गुंतागुंत तयार होते. ती गुंतागुंत म्हणजे मला हे खरंच हवंय का? मी का असं वागतोय? मी कोणासाठी झगडतोय? या प्रश्नाचं रडणं सुरू होतं. हळूहळू ते रडणं आत्मद्वेषात बदलतं. माणूस स्वतःवरच चिडू लागतो. मी इतका कमजोर का? मी का नाही उभा राहू शकलो? आणि या चिडचिडीतूनच तो स्वतःवर विश्वास ठेवणं सोडतो. स्वतःचा आवाज दाबला गेला की आत्मा मुकामार्गी होतो. हवं ते न करता जे अपेक्षित आहे ते करत राहणं म्हणजे आपली जीवन नौका समाजाच्या हातात देणं. आपण आपलं व्हील सोडून देतो आणि समाज नाविक बनतो, जो आपल्याला ज्या दिशेने वाटेल तिकडे नेत राहतो. अशा स्थितीत यश मिळालं तरी ते स्वतःसाठी मिळालेलं नसतं. त्यामुळे त्यात अभिमान नाही, फक्त सामाजिक हिसाब असतो. समाजाला दाखवण्यासाठी उभं केलेलं यश हे आत्म्याचं अपयश असतं, कारण ते यश तुमच्या हृदयात नव्हतं, ते यश तुमचंच नव्हतं. या सगळ्याचा शेवट काय? एक यशस्वी दिसणारा पण आतून तुटलेला माणूस, जो समाजाच्या अपेक्षांचं ओझं वाहतो पण स्वतःचा चेहरा हरवून बसतो, जो हसतो पण समाधानानं नाही, समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली. म्हणूनच हा प्रश्न स्वतःला विचारलाच पाहिजे, माझं यश खऱ्या अर्थानं माझं आहे का? की ते समाजाचं समाधान आहे? आत्म्याचं यश हवं असेल तर लोक काय म्हणतील या प्रश्नाच्या भीतीला फाटा द्यावा लागेल. निर्णय घ्या जे तुमच्या अंतरात्म्याशी सुसंगत आहे, कारण शेवटी लोक टाळ्या वाजवतीलही, पण तुमच्या शांत झोपेचा हिशोब त्यांच्याकडे नाही. तो हिशोब तुमचाच आहे. कसोटीची वेळ, समाजाच्या भीतीशी सामना. जेव्हा जीवनात एखादी मोठी संधी येते किंवा नव्या वाटेवर पाऊल टाकायचं असतं, तेव्हा सगळ्यात आधी उगम होतो तो लोक काय म्हणतील या प्रश्नाचा. हे वाक्य आपल्या विचारांच्या दारात पहिला अडथळा उभं करतं. समाजाच्या मतांची भीती ही अनेकांच्या निर्णय शक्तीला गिळवणारी सावली आहे. पण इथेच खरी कसोटी सुरू होते, तुमच्या स्वप्नांची आणि तुमच्या धैर्याची. या क्षणी 2 गोष्टी मनात खोलवर रुजवणं आवश्यक आहे. एक म्हणजे हे लोक तुमचं जीवन जगणार नाहीत, त्यांना तुमच्या संघर्षांची किंमत माहीत नाही आणि तुमच्या अपयशात सहभागी होणारही नाहीत. दुसरी गोष्ट, तुमचं अपयश आणि यश हे फक्त
तुमचंच असतं. तुमच्या पडझडीचं दुःख, तुमच्या यशाचं समाधान हे दोन्ही कोणीही तुमच्याशी वाटून घेणार नाही. त्यामुळे तुम्ही निर्णय घेत असताना जर तो फक्त लोकांसाठी असेल तर शेवटी त्याचा भारही तुम्हालाच वहावा लागतो, पण समाधानाविना. भीती येणं साहजिक आहे. समाज हे एक अदृश्य कोर्ट आहे, जिथं कुठलाही निर्णय तुमच्या नावावर निकाल लावतो. पण प्रश्न असा आहे, हा समाज तुमचं जीवन चालवत आहे का? तो तुमचं स्वप्न उभारणार आहे का? तुमच्या अपयशावर त्याला उत्तरदायित्व असणार आहे का? नाही. आणि म्हणूनच त्या कोर्टासमोर सतत झुकत राहणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा निर्णयपत्र समाजाच्या हाती देणं आहे. या कसोटीच्या वेळेत तुम्हाला एक भीती दिसते आणि त्या भीतीला सामोरं जाणं हीच खरी हिंमत आहे. हिंमत म्हणजे समाजाच्या मतांवर मात करणं. जेव्हा तुम्ही समाजाच्या भीतीवर विजय मिळवता तेव्हा तुम्ही केवळ निर्णय घेत नाहीत, तुम्ही स्वतःला परत मिळवता. तीच खरी स्वातंत्र्य प्राप्ती असते. याच कसोटीत काही लोक मोडून पडतात, तर काही जिद्दीनं उभे राहतात. कारण त्यांना ठाऊक असतं, मी जर माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेतला तर अपयश आलं तर मी शिकेन, पण समाजासाठी झुकून घेतलेला निर्णय मला फक्त दोष देईल आणि काहीच शिकवणार नाही. म्हणून जेव्हा भीती मनात डोकावत असेल तेव्हा त्या डोळ्यात डोळे घालून सांगा, माझं जीवन मी जगतो. तुमचं मत फक्त एक गोंगाट आहे आणि त्या गोंगाटाच्या पार पुढं चालत राहा. कारण हाच आवाज नंतर टाळ्यात रूपांतरित होतो, पण त्याआधी त्याला दुर्लक्षित करावं लागतं. हाच संघर्ष, हाच यशाचा आरंभबिंदू. लोक काहीतरी म्हणणारच, पण तुमचं ठरलेलं असावं. लोक काय म्हणतील हे तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी समाजात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हा प्रश्न सतत सावलीसारखा असतोच. काहीतरी वेगळं केल्यावर लोक काहीतरी म्हणणारच आणि काहीच केलं नाही तरी लोक काहीतरी म्हणतातच. म्हणूनच या आवाजाला थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही स्वतःचं ध्येय, तुमची दिशा आणि तुमचा विश्वास ठाम करून ठेवणं हाच एकमेव उपाय आहे. ज्यावेळी तुम्ही मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे, माझ्या आयुष्याचा मार्ग कसा असावा या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं स्वतःला देता, तेव्हा बाहेरचं कोणतंही मत तुमचं मन डळमळीत करू शकत नाही. कारण मग तुमच्या पायाखालची वाट ही लोकांच्या शब्दांवर नव्हे तर तुमच्या आत्मविश्वासावर आधारलेली असते. लक्षात ठेवा, लोक हे एकरूप नसतात. जे आज तुम्हाला टीका करतात तेच उद्या तुमचं यश बघून कौतुकही करतील. कारण समाजाचं हेच एक विचित्र सत्य आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हणायचं हे त्यांच्या इच्छेवर सोडा, पण तुम्ही काय म्हणणार आहात हे तुमच्या ठरवलेल्या ध्येयावर ठाम ठेवा. ज्यावेळी तुमचं ध्येय स्पष्ट, तुमची कृती सुसंगत आणि तुमचा आत्मा निखळ असतो, तेव्हा लोकांचे शब्द फक्त एक आवाज बनतात. शब्दांचे वार, आणि हे वार जर तुमचं मन थारोळ्यासारखं असलं तर उडवून नेतं. पण जर मन एखाद्या पक्षाच्या पंखासारखं उंच झेप घेण्यासाठी तयार असेल तर हेच वारं त्याला आकाशात उडवून नेतं. त्यामुळे लोक काहीही म्हणो, त्यांची नकारात्मकता
त्यांची शंका, त्यांची हसणं हे फक्त आवाज आहेत. तो आवाज तुमचं ध्येय अडवू शकत नाही. कारण तुमचं ठरलेलं आहे. तुम्ही ठरवलंय की माझं स्वप्न मोठं आहे, माझं ध्येय सच्च आहे आणि माझी दिशा अडथळ्यांवर नव्हे तर आत्मविश्वासावर चालते. अशा वेळी समाजाच्या मतांचे आवाज फक्त पार्श्वभूमीतील नकोशा गोंगाटासारखे वाटतात आणि त्यावर मात करत तुम्ही तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर तुमचं यशाचं गाणं ऐकवू लागता. कारण तुम्ही ठरवलं आहे, उंच जायचं आहे. कोण काय म्हणालं त्याच्या नकळत फक्त उंच जायचं आहे. लोक काय म्हणतील या प्रश्नाचा शेवट करायची वेळ आली आहे. लोक काय म्हणतील हे वाक्य अनेक स्वप्नांची कबर आहे. कित्येक कल्पनांना जन्म घेण्याआधीच मारणारा एक न दिसणारा विषारी विचार आहे. प्रत्येक समाजात, प्रत्येक घरात, प्रत्येक वाक्यात याचा ठसा असतो. बालपणापासून आपल्याला हेच ऐकवलं जातं, असं करू नको, लोक काय म्हणतील, हे वेगळं आहे, लोक हसतील, असंच वागावं, लोकांना शोभेल. आणि नकळतपणे आपलं स्वप्न, आपलं मत, आपली वाट सगळं इतरांच्या मतांच्या शृंखलेत अडकून जातं. पण आता या मानसिक गुलामगिरीचा अंत व्हायलाच हवा. कारण सत्य हे आहे, लोक काय म्हणतील या विचाराचा शेवट झाला की खरी सुरुवात होते स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या निर्णयांची आणि स्वतःच्या यशाची. आता वेळ आली आहे की आपण हे मान्य करावं. लोक काहीही म्हणणार, कारण त्यांचं कामच ते आहे. प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयावर आणि प्रत्येक वेगळेपणावर समाज बोलतोच. पण तुम्ही जर नेहमीच त्यांच्या मतांचं ओझं वाहत बसलात तर एक दिवस तुम्ही स्वतःला हरवून बसाल. तुमचं आयुष्य इतरांच्या परवानगीनं जगणं म्हणजे आत्महत्येचं एक सामाजिक रूप आहे. तेव्हा या विचाराला पूर्ण विराम द्या. लोक काय म्हणतील हे विचारणं थांबवा आणि मी काय म्हणतो, मी काय करतो आणि मी का करतो यावर लक्ष केंद्रित करा. कारण शेवटी यश तुम्हालाच हवंय. तुमच्याच श्रमांनी, तुमच्याच पायांनी ते गाठायचं आहे. समाज फक्त पाहणार आहे आणि बोलणार आहे. स्वतःचा आवाज इतका बुलंद करा की लोकांचे कुजबुजते शब्द तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. स्वतःचं जीवन स्वतःच्याच नियमानं जगा. स्वतःला इतकं स्पष्ट समजून घ्या की लोकांचे प्रश्न, त्यांच्या शंका आणि त्यांच्या मतांचे आवाज तुमच्यासाठी फक्त पार्श्वसंगीत बनून राहतील. लक्षात ठेवा, तुम्ही जर लोक काय म्हणतील यावर थांबलात तर तुमचं स्वप्न केवळ दुसऱ्यांचं मत बनवून राहील. पण जर एकदा तुम्ही ठरवलं की हे आयुष्य माझं आहे, माझ्या कष्टाचं, माझ्या विश्वासाचं आणि माझ्या निर्णयाचं, तर मग लोक काहीही बोलोत, ओरडोत, टीका करोत, हे सगळं फक्त पार्श्वसंगीत असतं. मात्र रंगमंचावर प्रकाश तुमच्यावरच असतो. म्हणूनच हे वाक्य संपवा. लोक काय म्हणतील या विचाराचं दहन करा आणि त्याच्या राखेतून स्वतःच्या यशाची मशाल पेटवा. कारण आता वेळ आली आहे तुमचं आयुष्य लोकांच्या अपेक्षांनी नाही, तुमच्या स्वप्नांनी घडवण्याची.